छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे मका पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे। निसर्गाच्या या कोपामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या अवकाळी पावसाने आणि चक्रीवादळाने परिसरात हाहाकार माजवला। या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की गावातील अनेक घरांवरील जनावरांच्या वाड्यांवरील पत्रे उडून गेले। शेतातील मका आणि इतर पिके जमीनदोस्त झाली। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि खर्चाने पिकांचे संगोपन केले होते, मात्र ऐन कापणीच्या वेळी निसर्गाने तोंडी आलेला घास हिरावून घेतलाय। या चक्रीवादळामुळे मका पीक मोडून गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाले असून बळीराजा हवालदिल झालाय। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन महसूल प्रशासनाने तातडीने शेतात जाऊन पिकांचे पंचनामे करावेत आणि शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी आर्तहाक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।